अंबरनाथ तालुक्यात मुंबई ऊर्जा कंपनीचे तारा आणि टॉवर टाकण्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. तालुक्यातील तब्बल 1600 एकर जमीन या कामांमध्ये बाधित होतीये. योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे सुरुवातीपासूनच या कामाला शेतकरी राजा विरोध करतोय. पण तरीही या शेतकऱ्यांना नोटीस देऊन पोलीस बंदोबस्त घेऊन जोर जबरदस्ती करत या कामाला सुरुवात केली जाते. नुकताच शासनाकडून आलेल्या याच नोटिसांची या शेतकऱ्यांनी होळी केली आहे. अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबरी हे या शेतकऱ्यांच्या पाठीशी सुरुवातीपासूनच खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली नोटिसांची होळी दहिवली येथे करण्यात आली. अत्यंत कमी मोबदला कंपनीकडून देण्यात येत असल्यामुळे सुरुवातीपासूनच शेतकरी याला विरोध करत आहेत. एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या थेट जागा जात नाही, मात्र ज्या शेतावरून ही लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांनाही फक्त प्रतिगुंठा 90,000 रुपये एवढा कमी मोबदला देत असल्यामुळे हा मोबदला शेतकऱ्यांना मान्य नसून त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. सध्याही जोर जबरदस्तीनं हे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या नोटिसीची होळी केली आहे. तसेच मुंबई ऊर्जा कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यासोबतच जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत संबंधितांना येथे कोणत्याही प्रकारचं काम करू न देण्याचा निर्धार यावेळेस शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच कोणतीही जमीन घेताना त्याचा प्रथम पंचनामा करून त्या ठिकाणी असलेले झाडं व शेतकरी याची एकत्रित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी बाळाराम कांबरी यांनी केली आहे. मुंबई ऊर्जा महामार्ग या नावाने स्टरलाइट कंपनीचा हा जो इथनं जी टाटाचे म्हणजे टावर बसून ही जी लाईन चाललेली आहे अंबरनाथ तालुक्यातून चाललेली आहे ही, म्हणजे आमच्या जवळजवळ 1600 एकर जागा बाधित होते. या लाईनमध्ये 1600 ते 2000 एकर जागा या स्टरलाइट कंपनीचे ही जी लाईन चालली आहे याच्यात शेतकऱ्यांची म्हणजे चांगली शेती बाधित होते. या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा सर्वात प्रथम तर आमचा विरोधच होता का ही लाईन आमच्या जागेमध्ये नकोच. पण काही राजकीय पुढाऱ्यांनी समजवले किंवा काही प्रशासकीय अधिकारी पोलीस असतील यांनी सांगितलं का हे जनहितासाठी आहे. याच्यासाठी शेतकऱ्यांनी वर्षभर विरोध करून शेवटी कुठेतरी एक पाऊल मागे आला आणि त्यांनी ती जागा त्यांना दिली. जागा देता वेळेस शेतकऱ्याचा फक्त एवढाच त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही दुसऱ्यांचा भला करण्यासाठी जर मुंबईसाठी लाईन चालवले तर मुंबईसाठी लाईटने मुंबई उज्ज्वल कराल, पण आमच्या जीवनामध्ये अंधार नको. आमच्या शेतीमध्ये जो भाव आहे त्याचा योग्य मोबदला मिळावा हीच शेतकऱ्याची अपेक्षा होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी मागे आला. पण प्रशासन आणि कोणी कंपनी प्रायव्हेट ही स्टरलाइट कंपनी ही आणि प्रशासन शेतकऱ्याला आज पण एकदम तुच्छ प्रकारची वागणूक देत आहे. अक्षरशः म्हणजे ही लाईनच्या नोटिसा दिलेल्या नाहीत, कुठल्या प्रकारची नोटिसा न देता. जर शासनाला मदत करत होतो तर शासनाने नियमावलीचं पालन केलेलं नाही. शासनाने आमचे पंचनामे केलेले नाहीत. आमच्या जागेत किती झाडं होती, किती शेती, कोणाचे घरं होती, पंचनामे करून रीतसर शेतकऱ्याचा सही पंचनाम्यावर पाहिजे होती, कारण त्या गोष्टीचा त्याला मोबदला मिळाला पाहिजे. असा कुठल्याही प्रकारचा पंचनामे झाले नाहीत. नोटीस काही शेतकऱ्यांना तुम्ही बघितलं तर नोटीससुद्धा दिलेली नाही, डायरेक्ट काम चालू झालेलं आहे. मग हा काय झाला, हा मनमानी कारभार झालेला आहे, हुकुमशाही झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्यावरती हा सरळ अन्याय आहे. याच्यासाठी आज आम्ही या मीडियासमोर आज आलेलो आहे आणि आज आम्ही आंदोलन करायला घेतलेलं आहे. आज या बाजूला बघाल तुम्ही इथं हे शेती आहे, त्यांनी या शेतीमध्ये जे नासधूस केलेला आहे या शेतकऱ्याचा 24 गुंठ्याचा सातबारा आहे. 24 गुंठ्याचा सातबारा पूर्ण बघा तुम्ही, जर दाखवा हे पूर्ण परिसर नासधूस केलेला आहे आणि त्या बिचाराला 1 गुंठा 25 पॉईंट म्हणजे 1.25 गुंठ्याचे पैसे द्यायला लावलेले आहेत. आता मला सांगा, एक तर इथं 7 लाखाचा भाव असताना त्याला मोबदला तुम्ही लाईन खाली 90,000चा द्यायला लावलेला आहे आणि जिथे टावर बसतो तिथे 3 लाखाचा. म्हणजे आधीच तुम्ही त्याला बिचाऱ्याला जे काय त्याच्या हक्काचा होता ते मारायला लावलेलं आहे. वरून तुम्ही ही सगळी त्याची शेती आज मला सांगा एका शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या कसून तिला सुपीक बनवलेली. बघा काय परिस्थिती आहे. आज ही सगळी जमीन नापीक बनवून टाकली त्यांनी. मग शेतकरी काय करेल, त्याच्या पोटाचा तर गेलाच आणि त्यांनी आपल्या मुलाबालांसाठी आपल्या पोटाची काटकसर करून या जमिनी बाळगलेल्या होत्या. आज सर्व लोकांनी बदलापूर नगरपालिकेला हद्द लागलेली आहे. ही आज महानगरपालिकेत हा दहिवली गाव, वराडे गाव हे जाणार, असे समाविष्ट होणार. म्हणजे इथं 20 लाखाचा भाव होणार.
तरीसुद्धा या ठिकाणी आम्हाला 90,000चा मोबदला देतात. हा शेतकऱ्याला बिलकुल मान्य नाही. याला प्रशासनाने लक्ष द्यावा, सरकारने या गोष्टीवर लक्ष द्यावा. कारण सरकार जर शेतकऱ्यांच्या बाजूने आहे तर सरकारने खरोखर या अंबरनाथ तालुक्यामध्ये या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो याच्यावर लक्ष द्यावा. कारण समोरच्या पनवेल बाजूलाच पनवेल आहे. आता पनवेललासुद्धा ग्रामीण भाग आहे, आपला बदलापूरला अंबरनाथला ग्रामीण भाग आहे. दोघांचा सेम रेट आहे, तरीसुद्धा पनवेलला आमच्यापेक्षा जास्त दर दिलेला आहे. म्हणजे जागच्या जागेत आमच्यामध्ये कमीपणा दाखवून दिलेला आहे. असं होऊ नये अशी आम्हाला प्रशासनाला आणि सरकारलासुद्धा विनंती आहे. कारण ही कंपनी प्रायव्हेट आहे. ही कंपनी आज काम करील ना निघून जाईल. प्रशासन आणि जे सरकार आहे, शेवटी शेतकरी आपण इथेच एकामेकाच्या भेटी होणार आहेत. त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आमची सगळ्या सरकारकडून आहे. तसेच यावेळी शासन कोणताही पंचनामा न करता सरसकट सगळ्यांना एकच भाव देत आहे. हे काम सुरू असताना शेतीचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांवर अन्याय न करता संपूर्ण सर्वे करून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी शेतकरी इथलं दहिवलीतला संभाजी देशमुख. मला भूसंपादनाची नोटीस आलेली आहे, पण ही जागा भूसंपादनाच्या कायद्यानुसार न घेता फक्त नुकसान भरपाई देणार आहेत. नुकसान भरपाई पण किती? 90,000 रुपये गुंठा ना. ते सरकार सांगते कायमस्वरूपी. 100 वर्षाचा जर हिशोब केला तर वर्षाला 1,000 रुपये गुंठ्याला भाव भेटेल. आणि दिवसाचा रोजचा पकडला भाव तर 2 रुपये नाही तर 2.25 रुपये गुंठ्याला भाव पडतो. ही कुठल्या हिशोबाने तुमची नुकसान भरपाई आहे? अरे घ्यायचेच तर फुकटच जागा घ्या ना. मग कशाला नुकसान भरपाई देता? कंपनीवाला का फुकट लाईट देणार आहे का तुम्हाला? आज जो कंपनीवाला लाईट ज्या रेटमध्ये युनिट पाठवणार आहे, 100 वर्ष त्याच युनिटमध्ये लाईट पाठवणार आहे का? सरकारने या गोष्टीचा जरूर विचार करावा. माझ्या वडिलांची जमीन जाते. आधी तर आम्हाला 4 महिने नोटीसच दिली नव्हती कोणत्या प्रकारची. आम्हाला त्याच्यासाठी पण फाईट करायला लागलं की आधी आम्हाला नोटीस द्या. मोबदल्याचा तर विषय खूप लांब होता. मग आम्हाला 4 महिन्यानंतर त्यांनी नोटीस दिली 1.25 गुंठाची. आणि 4 गुंठ्यामध्ये आमचं काम चालू आहे ऑलरेडी. आम्हाला काही विकासाला, गव्हर्नमेंटच्या विकासाला आमचा हे नाही आहे, विरोध नाही आहे. पण गव्हर्नमेंट जर शेतकऱ्याच्या पोटावर पाय देऊन जर विकास करतोय तर त्या विकासाचा काही फायदा नाही आहे ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे मला फक्त गव्हर्नमेंटला हे सांगायचं आहे की प्रॉपर सगळ्यांना रिटर्न्स द्या. तुम्ही जर प्रॉपर रिटर्न्स 1 गुंठ्याची सांगितली आहे आणि जर 4 गुंठ्यात काम करते तर एक तर गव्हर्नमेंट फसवणूक करते किंवा ती कंपनी फसवणूक करते. आणि गेले 6 महिने झाले प्रत्येक शेतकरी जाऊन येणार. दर 2 दिवसांनी मीटिंग चालू असते. म्हणजे शेतकऱ्यांनी सगळी कामं सोडून रोज गव्हर्नमेंटच्या दारामध्ये भीक मागत राहायला पाहिजे का? जमीन स्वतःची, आम्हाला स्वतःच्याच जमिनीसाठी फाईट करायला लागते. तर थोडे बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ठीक आहे, पण गव्हर्नमेंटने थोडंफार आमच्या जमिनीकडे, शेतकऱ्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. फक्त 1.25 गुंठ्याची नोटीस आलेली आम्हाला आणि आमची तशी बाधित 4.5 गुंठे जातील. तर त्याच्याकडे पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे गव्हर्नमेंटने. आज माझ्या जागेमध्ये ही नोटीस जी आलेली आहे ही 22 तारखेला आलेली आहे आणि जो काम चालू आहे हा 9 तारखेपासून चालू आहे. मला कोणत्याही प्रकारची खोदाईची नोटीस वगैरे काही दिलेली नाही. स्टरलाईट कंपनीने फक्त लाईनची मला नोटीस दिलेली आहे. पण माझ्या जागेमध्ये सरळ जागेत येऊन खोदकाम करून माझ्या शेतीचं नुकसान केलेलं आहे. याबद्दल मी सरकारला एकच सांगतो, योग्य तो न्याय द्यावा शेतकऱ्यांसाठी, हीच तुमच्या वतीने विनंती करतो. राहणार बोनुली, भिवा जानू उघडे राहणार बोनुली. मी आदिवासी असून आमचे गावातले सर्व न नोटीस देताना त्याही खोदकाम चालू केलेले आणि आम्हाला त्याचा मोबदला काहीच भेटलेला नाही. आम्ही दमदाटी द्यायला जातो तर ते पोलीस लोक येऊन आम्हाला दमदाटी देऊन घेऊन जातात पोलीस चौकीला. मग आम्ही काय आदिवासी करायचं? प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. श्री महालक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या महालक्ष्मी पॅराडाईज सोबत घराचं स्वप्न करा साकार. तुमच्या बजेट मधील दर्जेदार घर आता अंबरनाथ मधील चिखलोली येथे. दिवाळीत धमाका ऑफर सुद्धा आहे बरं का. सर्वांना किचन ट्रॉली व लकी ड्रॉ विजेत्याला ऍक्टिवाही मिळणार. 173 फ्लॅटचे 8 गृहसंकुल, क्लब हाऊस, जिम, पार्किंग, लिफ्ट, गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, डेकोरेटिव्ह एंट्रन्स लॉबी आणि बरंच काही. तर आजच महालक्ष्मी पॅराडाईज मध्ये घर घ्या आणि तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करा.